नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आणि आपल्याला ह्या अशा आजूबाजूला देशी गाई बघितल्या की आपल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग म्हणून कसं ना मनाला फार प्रसन्न वाटतं. कारण ह्या गायी ह्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्यात आणि जर नॉस्टेल्जिया पण असतो लहानपणाचा. एखाद्याच्या घरी जर आजी असेल ना तर ती कारण माझी आजी मला द्यायची ती खरवडून असं गाईचं. कारण आमच्याकडे तेव्हा 100 एकर शेती होती आणि 40 एक जनावरं होती लहानपणी. आणि आजही ह्या जनावरांची आवड आहे. पण आता काय आपल्या देशामध्ये आता मी जिथे उभा आहे ना ते पुण्यातला असा भाग आहे की जो 1887 साली वगैरे ह्या भागामध्ये ब्रिटिशांचा परवाना घेऊन तुम्हाला इथे असलेल्या देशी गाईच्या काय ज्या 4-5 हजार देशी गाई असतील त्याचं दूध मुंबई प्रांतामध्ये दिलं जायचं. आपल्या देशामध्ये आता 53 आपल्या ह्या देशी गाई आहेत इथे ज्या आहेत त्यापैकी तशा 8च आपल्याला दुधाच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. मग दुहेरी उपयोगाच्या आपली देवणी आहे, लाल कंधारी आहे, तशा पण महाराष्ट्रासह देशभरामध्ये काही गायी आहेत. आता मी मधल्या काळामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध कव्हर करत असताना आवर्जून तिथले गोठे बघितले आणि ते महाराष्ट्रालाही दाखवले. कारण आपल्याला जर्सी गाईचं भलतंच वेड आहे. जसं आता मी गोवर्धन डेअरी तुम्हाला दाखवली, तिथे ज्या पद्धतीनं जर्शा गाईतनं दूध व्यवस्थापन केलं जातं आणि त्याचा शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय वगैरे मंडळी हे दूध घेतात आणि अगदीच 50-50 लिटरपर्यंत तिथे दूध देणाऱ्या गायी आहेत. पण हा जो आहे ना हा एका कल्पक व्यक्तीच्या कल्पनेतनं आलेला आपल्या देशी गायींचा हा गोठा आहे. आणि हा गोठा काय आहे मी माझ्याकडे कॅमेरा घेऊन सांगतो की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ह्याच्या उपयोगानं ज्या गायीच्या संवर्धनाचा वापर करून हा गोठा इथे बनवलेला आहे. आणि ज्यांनी हा गोठा बनवला आहे, सर तुमचा परिचय महाराष्ट्राला करून द्या. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे. गंमत मला वाटली तुम्हाला काय सहवाल ग्रुप वगैरे सुचला कसा काय? कसं झालं, धुळ्यात होते. 2000 ती सगळ्यात छोटी गाय पण तुम्हाला दाखवतो. 2006 साली मी डेअरी मॅनेजर म्हणून कृषी महाविद्यालय धुळे येथे कार्यरत होतो. डेअरी मॅनेजर म्हणून. आणि त्यावेळेस तिथं लाल शिंदी गायींचं संगोपन नियोजन सगळं माझ्याकडे होते. आणि धुळ्यासारख्या वातावरणामध्ये ती रेड शिंदी गाय 12 ते 14 लिटर दूध देऊ शकत होते. याचा आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला. सर भारतातली सगळ्यात छोटी भारतातली सगळ्यात छोटी गाय पुंगुनूर आहे. ती सर्वसाधारणपणे 2 ते 3 फूट हाईट ती जी असते. आणखीन एक गाय आहे ती काही येत नाहीये, गोर आहे तो. अच्छा ती नाही आता राहू द्या, नका बळजोरी करू तिला. आणि सरांनी सांगितलं तिची किंमत, सरांनी जेव्हा इथे गाय आणली तेव्हा अवघी 3.5 लाख रुपये होती. आणि आता ह्या गायीची किंमत किती आहे सर? 4.5-5 लाखाच्या आसपास. 5 लाखाची गाय आपली देशी, ज्याचं आपल्याला अजिबात कौतुक नाही. सर होते धुळ्याला. त्यावेळेस मी डेअरी मॅनेजर म्हणून काम केलं आणि धुळ्यासारख्या वातावरणामध्ये ती गाय 12 ते 14 लिटर सुद्धा दूध देऊ शकते असं त्या ठिकाणी पाहिजे. रेड शिंदी, लाल शिंदी आपण म्हणतो, लाल शिंदी म्हणतो, शिंद प्रांतात गाय आहे. त्यानंतर मग काही कृषी पदवीधर होते, त्यावेळेस ते म्हणले की आपली देशी गाय सुद्धा दूध देत असेल तर महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये त्या गायी तग धरत असतील तर आपण क्रॉसब्रीडच्या पाठीमागे न पळता आपल्याला देशी गायीवरती काम करता येईल का, या अनुषंगाने आम्ही रेड शिंदी गायींचा शोध घेत होतो. परंतु देशामध्ये तो अगदी पाकिस्तानच्या बॉर्डर वगैरे अगदी मी एनडीआरआय जी संस्था आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट कर्नालची जी संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून मग आम्ही तिथं चौकशी करण्यासाठी गेलो. परंतु आम्हाला रेड सिंधी किंवा थारपारकर ह्या भेटणं खूप अवघड आहे असं त्या ठिकाणी जाणीव झाली. मग एनडीआरआय मध्ये खूप चांगल्या प्रकारावर सहवाल गायवरती तिथं काम चालू आहे आणि त्यामुळे आम्ही त्या सहवाल गायवरती फोकस केला. सहवाल गायचं वैशिष्ट्य असं आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय कुठली असेल तर ते आपण सहवालला पाहतो आणि ती 27 देशामध्ये त्या गायचा प्रसार झालेला आहे. आता जर आपण त्या गायीची सुरुवात करू, ही आहे सहवाल गाय. येस. आणि गंमत अशी सरांनी मला सांगितलं आणि मला बिलकुल आश्चर्य नाही वाटलं की सहवाल गेली इस्रायलला आणि तिने किती तिथं दूध दिलं? गिर गेली. गिर ब्राझीलला गेली. आणि सहवाल ही 27 देशामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा ह्या ब्रीड पासून वेगवेगळे ब्रीड, क्रॉस ब्रीड तयार केलेले आहे. देशामधलं सगळ्यात जास्त दूध देणारं ब्रीड म्हणजे हे सहवाल आपण म्हणतो. तिला त्याचे उपनावं सुद्धा आहेत. मुलतानी म्हणतो, लोला म्हणतो किंवा माउंटेन मेरी म्हणतो किंवा
लांबी बार असं सुद्धा म्हणतो. पंजाब प्रांतामध्ये ही गाय खूप प्रसिद्ध आहे. अगदी ह्या गायीचा पूर्ण देशामध्ये प्रसार झालेला आहे. कुठल्याही वातावरणामध्ये अगदी 0 डिग्री सेल्सिअस पासून अगदी 48-49 डिग्री सेल्सिअस मध्ये महाराष्ट्राला उत्तम, महाराष्ट्राला एकदम आयडियल. एका वेताला किती चालते? एका वेताला सर्वसाधारणपणे आमच्या फार्मवरती जर पाहिलं कमीत कमी 8 लिटर आणि जास्तीत जास्त 16-17 लिटर दूध दिलेली आमच्याकडे गाय आहे. आणि प्रतिवेत जर एका वेताचं दूध उत्पादन म्हणलं तर 2000च्या आत तर ही गाय येत नाही. आमच्याकडे 2600-2700 लिटर प्रतिवेत दिलेली गाय सुद्धा आपल्याकडे ह्या प्रकल्पामध्ये. मला माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्याला किंवा दुधाचं व्यवस्थापन बघणाऱ्यांना चारा व्यवस्थापनाबद्दलची माहिती हवी आहे. पण मी या सगळ्यांचं एकदा महाराष्ट्राला सगळं नीट सांगितलं की मग त्या चारा व्यवस्थापनाबद्दल बोलेल. कास सुद्धा बरीच मोठी आहे. ही दुधाळ गाय म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की देशातील सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणजे आपण ही सहवाल पाहतो. आणि अगदी 1948-49 चे रेफरन्सेस आहेत. सहवाल गाय ही देशामध्ये 25 लिटर 30 लिटर दूध देणारे सुद्धा रेफरन्सेस आपण इंडिया कर्नालच्या जर आपण रेफरन्स बुक पाहिलं. खोंड आणि कालवडीचा रेशिओ कसा आहे? कुठलेही ब्रीड घ्या म्हणजे देशी असेल किंवा क्रॉस ब्रीड असेल सर्वसाधारणपणे 50% मेल फिमेल रेशिओ असतो. ही आहे गीर तर महाराष्ट्रात जवळपास सगळी गीर हे आपण लहानपणापासून पाहत आलोय. ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत 500-600 गिर गाय, तिथं 500-600 गायींचा कळप आपण बघत असतो. परंतु खरी ओळख मी तर म्हणेल खरी ओळख आपल्याला ब्राझील ह्या देशाने गीरची दिली. कारण आपल्या इथून गायी ह्यांनी 1965-70च्या दरम्यान नेल्या. त्यावेळेस सर्वसाधारण आपण म्हणतो गीर गाय 10 ते 15 लिटर दूध देते. पण त्यांच्याकडे ही गीर गाय 35 ते 40 लिटर दूध देऊ शकते. हे त्या ब्राझील देशाने मॉडिफिकेशन केलं असेल ना? नाही, ओरिजिनल पण ठेवलेले आहे आणि गिरलँडो पण तयार केलेले आहे. गिरलँडो म्हणजे गिर आणि HFचा त्यांनी क्रॉस केलेला आहे. आणि त्यातून ती गाय अगदी 50-60 लिटर पर्यंत सुद्धा ती दूध देऊ शकतो. परंतु ब्राझीलमध्ये आपली गिर गाय 30-35 लिटर आपल्याकडे किती चालतंय? सर्वसाधारण 15 ते 20 लिटर पर्यंत गायी देणाऱ्या आपल्याकडे आहेत. परंतु गुजरातमध्ये आम्ही काही गायी पाहिल्या त्या गायी 25 लिटर सुद्धा देणाऱ्या गायी काही शेतकऱ्यांकडे आहेत. गुजरातमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्या क्लायमेट वगैरे. आता ही आहे लाल सिंधी. हो, लाल सिंधी ज्याचा ग्रुप ह्या मंडळीने बनवलाय. म्हणजे सरांनी मला सांगितलं की जेव्हा त्यांनी रेड सिंधी आम्ही शोधत होतो. आम्ही सहवालचा तुम्हाला सहवाल मिळाला नाही ओरिजिनल म्हणून? नाही, रेड सिंधी मिळालं नाही म्हणून आम्ही सहवाल किती तुमच्याकडे? आता आम्ही सुरुवात 12 डिसेंबर 2015ला आम्ही 18 गायींपासून सुरुवात केली. आता आमच्याकडे 5 ते 6 हजार गायी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, महाराष्ट्र. येस. तो क्लबच्या माध्यमातून एक आकडेवारी त्यांनी मला सांगितली ती मला फार चिंताजनक वाटली. ती म्हणजे आपल्या ह्या ज्या देशी गायी आहेत ना त्याचं एकूण कॅटल पॉप्युलेशन मधला वाटा आहे अवघा 22% फक्त प्युअर राहिले. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये पण ज्याला आपण व्हरायटीच नामविशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे 0. किती टक्के ही आपण रेड सिंधी 0.4% शिल्लक राहिलेले ओरिजिनल. आणि थारपारकर 0.3% राहिलेले. ही आहे राठी. राठी म्हणजे पर्टिक्युलरली ही बिकानेर असेल, राजस्थानमधील बिकानेर भागातील ही गाय खूप प्रसिद्ध आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही सहवाल, थारपारकर आणि लाल सिंधी ह्या 3 ब्रीड पासून हे राठ समाजाने तयार केलेली गाय आहे. कॉम्बो म्हणून तिला राठी हे नाव दिलेलं आहे. अगदी सहवालच्या तोडीस तोड ही राठी गाय आपल्याला दूध उत्पादन क्षमता देते. एका वेतात आपल्याला 2500 लिटर 3000 लिटर पर्यंत ह्या सुद्धा गायी आहेत. आणि तुम्ही त्या पलीकड साईडला बघू शकता की सहवालचे माझ्याकडे 9 कलर आहेत. म्हणजे पूर्ण ब्राऊन कलर पण आहे, हा ब्लॅक, हो ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा आहे, ब्राऊन अँड व्हाईट सुद्धा आहे, वेगवेगळे पॅचेस असलेल्या गायी सुद्धा आहेत. का तर ह्याचा 3 ब्रीडचा संकर आहे. त्यामुळे असे वेगवेगळे कलर पॅटर्न आलेले. आणि विशेष करून राठीचं मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं, माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भामध्ये ह्या गायीवरती खूप चांगलं काम केलेलं आहे. विदर्भामध्ये NDDBचा रिपोर्ट आहे. विदर्भामध्ये सगळ्यात देशी गायमध्ये चांगले दूध देण्याची क्षमता राठीमध्ये आहे असा त्यांचा रिपोर्ट आहे. आणि तेच आहे की काल म्हणजे महाराष्ट्र सरकार 100 दिवसाचा जो प्रोग्राम घेऊन आलाय त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू असं भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातलं नेतृत्व म्हणतंय. मला असं वाटतं की ह्या दृष्टीनं काही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना असतील. कारण आता सरांनी बाय द वे मी सगळ्यात शेवटी तुम्हाला हे प्रोडक्ट पण दाखवणार आहे
की ह्या सगळ्या गायींच्या दुधापासून जे बनवलेले प्रोडक्ट आहेत जे पुण्यात विकले जातात ही आहे थारपारकर. हे थारपारकर म्हणजे थार वाळवंट पार करून जायची ज्या गायीमध्ये क्षमता आहे तशी तिला आपण ती थारपारकर म्हणतो. सर्वसाधारण राजस्थानमध्ये ही गाय खूप प्रसिद्ध आहे. पूर्णतः गायीच आहे. पूर्णतः व्हाईट कलर तिचा असतो. कृष्णाची गाय म्हणून सुद्धा हिला संबोधलं जातं. आणि देशामध्ये सगळ्यात जास्त महाग गाय म्हणजे जी किंमत जास्त आहे ती आता सध्या थारपारकर आहे. किती किंमत आहे? आपलं जर सुरतगडचं रजिस्ट्रेशन जर आपण पाहिलं तिथं 11 लाख रुपयाला एक गाय गेलेले. 11 लाखाची गाय? हो 11 लाखाची. नाही त्यांच्या तिथे. पण आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलं तरी 11 लाखाची गाय. कारण ही जी संख्या खूप दुर्मिळ झाली. जसं मगाशी मी सांगितलं त्या थारपारकर आणि लाल सिंधी गाय भेटतच नाही. आणि आता सध्या ट्रेंड हा कृष्णाची गाय म्हणा किंवा व्हाईट कलरची गाय जी दूध आपल्याला 8 ते 10 लिटर देऊ शकते त्यासाठी थारपारकर गायला खूप हे शासकीय केंद्र आहे आणि हे काही प्रमोशन नाहीये. त्यामुळे ते जे आकडे सांगतायत ते अत्यंत जबाबदारीनं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं ह्या निमित्ताने देशगाईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जो आधीच बदललेला आहे तो बदलण्याच्या दृष्टीनं महत्वाची. आणि ही आहे डांगी. ही आपल्या आता हे देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या ब्रीड बघितल्या आपण. सहवाल, गीर, लाल सिंधी, राठी आणि थारपारकर बघितले. आता आपण या संशोधन केंद्रामध्ये देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्रातील जेवढे ब्रीड आहेत त्या सगळे आपण इथं डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवलेले आहेत. ही आपली नाशिक रिजन मधली इगतपुरी हे तिचं उगमस्थान आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या ठिकाणी ही सगळ्यात जास्त ब्रीड भात शेतीसाठी वापरलं जातं. आणि ही जी स्किन आहे तुम्ही जर हे स्किन अशी घासली तर ह्याला ऑइली लागतं. ऑइल सिक्रेशन ग्लँड्स त्याच्यामध्ये खूप आहे स्किनवरती. म्हणजे पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तर त्याच्या अंगावरती किंवा जी खूर आहेत ते पूर्ण काळे खूर आहेत त्या खुरांना अजिबात कुठलीही इजा होत नाही बाकीच्या ब्रीड पेक्षा. त्यासाठी हे महत्वाचं आहे. HF आपण आणल्यानंतर आपल्याकडे ज्या पद्धतीनं आपण त्या गायीकडनं दुधाची अपेक्षा धरतो तसं क्लायमेट आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून मग आपण 80,000ची, लाखाची, 1.5 लाखाची गाय घेतो. प्रत्यक्षात 30-35 लिटरची अपेक्षा असते. 10-15 लिटर दूध मिळतं. आणि ही आपली कोकणातली आहे. पण आपल्या ह्या देशी गायीमध्ये ना जसं सरांनी सांगितलं की ऑइल सिक्रेट करणारे ग्लँड्स त्याच्यामध्ये आहेत. बरोबर. आणि त्यामुळं आपल्या देशी वातावरणातल्या ह्या गायी आहेत. हे तुम्ही कधीही बघू शकता. ज्यांना कोणाला इथे येऊन पाहायचं असेल तर त्यांनी काय करायचं? सर हे कृषी महाविद्यालय पुणे शिवाजीनगरला आहे. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत हे कॉलेज आहे. त्या अंतर्गत हे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आहे. या विभागामध्ये महाराष्ट्र शासनाने 2020 साली देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे. हे सगळं आपल्याला पाहायला भेटेल. राईट. आता ही इथे पण एक डेमो पण आहे. तुम्हाला इथे जो सर्वांगीण बक्करा सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणं शक्य नाही. इथे तुम्हाला हे गायी आहेत, सोबत आहे बायोगॅस आहे, सोलर पण आहे, त्याचबरोबर मिल्क प्रोसेसिंग युनिट आहे. त्याचबरोबर आपण पूर्ण शेण आणि गोमूत्र ह्याचं प्रोसेसिंग करतो. वेगवेगळ्या प्रकारचे खत तयार, सेंद्रिय खत तयार करतो. पूर्ण डेअरीमध्ये जी प्रोसेसिंग चालते दुधाची ती सगळी बायोगॅस वरती आपण चालवतो. ही जी लाईट आहे ती सगळं सोलर वरती आहे. ही आहे गवळाव. आता मला ह्याचं वैशिष्ट्य सांगायचंय कोकणातली. कोकणातली कोकण कपिला ही आता कोकण कृषी विद्यापीठाने रजिस्टर केलेली गाय आहे. कोकणामध्ये जे चढ उतार डोंगर वगैरे आहेत त्याच्यामध्ये तग धरणारे फक्त ही कोकण कपिलाच आहे. आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी HF किंवा जर्सी ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या ठिकाणी तग धरलेलं नाही. परंतु चांगल्या पद्धतीने जर संगोपन केलं तर सगळ्यात चांगल्या प्रकारचं दूध आपल्याला ह्या कोकण कपिलापासून मिळू शकतं. चांगल्या प्रकारचं म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्या नॅचरली खायला भेटतात ना. त्यामुळे ते चांगल्या प्रकारचं दूध आपल्याला ह्या गायीपासून भेटू शकतं. आणि चांगल्या पद्धतीने जर आपण हिला संगोपन केलं तर ही सुद्धा 3 लिटर 4 लिटर आपल्याला एका टायमाला 2 टायमाला दूध देऊ शकते. दोन्ही मिळून. ही आहे आपली गवळाऊ. ही गवळाऊ विशेष करून विदर्भातली आहे. नागपूरमधील आपण मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आपल्याला काही पाहायला भेटतात. उत्तर वर्धा असेल किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये ही ब्रीड पाहायला भेटते. सर्वसाधारणपणे आपल्याला 500 ते 750 लिटर प्रतिवेताला दूध देण्याची क्षमता ह्या गवळाऊ गायीच्या दुधाला कमीच आहे. आपली देवणी मात्र प्रसिद्ध आहे कोंडासाठी. हो, महाराष्ट्रामध्ये एकमेव ही दुहेरी उपयोगी गायी आहे. आपण ओढ कामाला सुद्धा वापरतो आणि दूध उत्पादन क्षमता सुद्धा ही जी बऱ्यापैकी आहे. सर्वसाधारणपणे 850-900 लिटर पासून ते
1200 लिटर पर्यंत दूध देण्याची ही जी क्षमता आहे. आणि फॅट पर्सेंट सुद्धा 4.5 ते 5 लिटर. रेशो कसा आहे पुन्हा 50-50 50-50 कुठल्याही ब्रीड मध्ये आपण पाहिलं तर मेल फिमेल रेशो हा 50-50 असतो. जी नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता झालेली आहे त्याच्यानंतर आता हा रेशो बदलता येऊ शकतो. नाही, आता ते तंत्रज्ञान आपण जर वापरलं, आता 6 सॉर्टेड सिमेंट जे टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामध्ये आपण जर ते सिमेंट वापरलं तर 97% आपल्याला फिमेलच होईल. किंवा तुम्ही जर तुम्हाला मेलच पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याला 95 पाहता येईल आपल्याला. ही आहे आपली लाल कंधारी. आपली ही लाल कंधारी. लाल कंधारी मराठवाड्यातली सगळ्यात प्रसिद्ध ही गाय या ठिकाणी आहे. तिची सुद्धा दूध दोन्ही सर्वसाधारण 650 ते 1100 लिटर दूध उत्पादन क्षमता ह्या गायीची आहे. ही सुद्धा ओढ कामासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आणि अनेक लोक ह्या देवणी आणि लाल कंधारीचं खूप चांगल्या पद्धतीनं त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये संवर्धन करत आहेत. आणि ही आहे खिलार. आणि ही पश्चिम महाराष्ट्राची आपण जे शान म्हणतो खिलार, आता हे बैलगाडी शर्यतीमुळे ही खूप प्रसिद्ध आहे. मध्येच एक रिपोर्ट आलता पहा, खिलार मध्ये सुद्धा बारामतीमध्ये एक शेतकरी आहे, त्यांच्याकडे ही 10 लिटर 11 लिटर दूध दिलेली खिलार गाय सुद्धा आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने जर आपण त्या गायीचं संगोपन केलं तर ह्या गायी आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करू शकतो. आता खूप शांत आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न चारा व्यवस्थापन. आता चारा व्यवस्थापन आपण या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्रामध्ये जर ट्रेंड पाहिला तर सगळे हायब्रिड नेपेरवरती शेतकरी गेलेले आहेत. तर हे पुढच्या दृष्टीने खूप घातक आहे. आपल्याला चारा नियोजन करताना एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, ओला चारा आणि त्याबरोबर पशुखाद्य ह्याचं संगोपन करणं, व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे मका, हायब्रिड नेपेर, लसूण घास किंवा मार्वेल ह्या सर्व गोष्टींचा चाऱ्याचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं, ज्यावेळेस साखर कारखाने चालू होतात त्यावेळेस ऊस एक ऊसच चालू होतो. किंवा आता चांगल्या डेअरीमध्ये किंवा शेतकऱ्यांकडे पाहिलं सगळीकडे हायब्रिड नेपेरच आहे. तर ते कुठलाही चारा म्हणजे तो मुरघास असो किंवा हायब्रिड नेपेर असो किंवा मका असो, एकाच प्रकारचा चारा देणे हे गायीच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. आपल्याला त्यासाठी एकदल चारा, द्विदल चारा ह्याचं चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन करणे. सुका चारा सुद्धा टाकत नाहीत. आता कडब्याचे भाव जर पाहिले तर 12 रुपये 13 रुपये किलो काही वेळेस जातात. तर त्यावेळेस ते सुका चारा पण जास्त टाकत नाही. तर आपल्याला एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, ओला चारा ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात पशुखाद्यामध्ये सगळ्यात दुसरी गोष्ट खूप चुकीची चाललेली आहे. गावाकडे फक्त आपण हेच देतो, कुठल्या प्रकारचं तरी पेंडच देतो. एकतर शेंगदाणा पेंड देतो किंवा सरकी पेंड देतो. शेतकऱ्यांना विचारलं तर ते फक्त म्हणतात पेंड देतोय आम्ही, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असणं खूप गरजेचं आहे. मिनरल मिक्सचर असतील किंवा सॉल्ट असतील, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला सगळं सांगितल्यानंतर सुद्धा जे एचएफ पाळतात, जे एचएफ पाळतात त्यांना मिळणारा दुधातला नफा, आता दराबद्दल तर पुन्हा वेगळंच बोलू, पण मला ते तुम्हाला दाखवायचं आहे, ते आणि देशी गाईचं जे गणित आहे ते जुळतं का? 100% जुळतं. जर आपल्याला योग्य प्रकारे जर चाऱ्याचं नियोजन केलं, आपण स्वतः पशुखाद्य तयार केलं, त्यामध्ये आपण खर्च कमी करू शकतो. त्याचबरोबर दूध प्रक्रिया करणं हे खूप काळाची गरज आहे. आज देशी गायचं दूध आम्ही या ठिकाणी 80 रुपये लिटरने विकतो. माझ्यापेक्षा जास्त. मला तेच करता सरांना दाखवायचं होतं. मी हे सगळे प्रोडक्ट ह्या आपल्या ज्या शेणापासून बनवलेले आहेत, ह्या देशी गायपासून बनवले. मला सरांनी सांगितलं की ही शेणापासून बनवलेली पंथी आहे. आता ही काही आपल्या पंथी ही आपल्यासाठी पवित्र आहे, पण तरी केवळ तुमच्या समाधानासाठी तुम्हाला कळावं म्हणून मी एवढ्या अंतरावरून फेकतो. चालेल का? हो. काय होते बघा बरोबर. काही झालं नाही. आता हे आपण देशी गायच्या शेणापासून बनवलेले आहे. त्यामध्ये गवरगम फक्त मिक्स केलेला आहे. करेक्ट. आणि हा आपला गणपती सुद्धा तयार केलेला आहे. बाप्पाला त्यांनी छान रंग दिलाय. हो. आणि इतकी हलकी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. हे बघा, शेणापासून बनवलेला गणपती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि जे गणित ते मला सांगत होते की आर्थिकदृष्ट्या हे गणित कसं पुरू शकतं. तर हे काय सर? हे शेणापासून लाकूड तयार केलेलं, शेणापासून तयार केलेलं लाकूड, शेणापासून तयार केलं उखळ आहे काय? हे आपले कुंडे आहे. पर्यावरणपूरक झाड ह्याच्यामध्ये लावायचं आणि ते आहे असं गाडून टाकायचं. म्हणजे ते सुद्धा हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार करू शकतो आपण.
आणि हे जे आहे ते बरं, हे काय तुमचे दर जरा फारच महागडे येतो. हा देशी गायपासून आपण हे सर्व तयार केलेलं फुले आहे. अमृत नावाचा त्यांनी ब्रँड बनवला आहे बायोप्रोमचा. आणि हे शेणाची गोळी, शेणाची गोळी, हे काय भाव विकतो तुम्ही? आपण हे 50 रुपये किलोने विकतो. परत हे वर्मी कंपोस्ट आहे, हे 30 रुपये किलोने विकतो. हो. आणि हे आपल्या ह्या देशी गाईचं हे दूध दूध आहे. हे दूध सर तुम्ही 80 रुपये किलोने विकता, 80 रुपये लिटरने विकतो. आणि लिटरने विकता. आणि ही लस्सी आहे. हा आम्ही फुले अमृतकाळ असे ब्रँड तयार केलेला आहे. परत हे तूप आहे, तूप तुम्ही 28 रुपये किलोने विकतो. खवा काय भावाने विकतो? हे पनीर आहे. पनीर आपण 660 रुपये किलोने पनीर विकतो. मार्केटमध्ये पनीर सर अगदी 250 रुपये 300 रुपये सुद्धा भेटतं. परंतु माझं पनीर हे 660 रुपये किलो असून सुद्धा हे डिमांडेबल प्रोडक्ट आहे. मी म्हटलं की हे सगळे प्रोडक्ट बघा, आणि हे फुले दूध इथे रांगा लावून लोक दूध घेऊन जातात. आता हे देशी गाईचं दूध आहे आणि हे एचएफचं दूध आहे. असे दोन ब्रँड आपण दोन्ही पण तयार केले. हा दोन हे कंपॅरेटिव्ह स्टडी आहे तुमची. हो, हे आपण हा ब्ल्यू कलर हा एचएफचा आहे आणि हे देशी गाईचा कलर आहे. हे 80 रुपये आणि ते 50 रुपये. एचएफचं 50 रुपये. हो, 50 रुपये. अच्छा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि एचएफ आणि देशी गाई बरोबर म्हणजे जर्सी आणि याची तुलना केली तर त्यांना असं लक्षात आलं की दुधामध्ये तर काय सगळ्यांना माहिती आहे, दूध हे उत्तमच आहे. हो. शेणामध्ये टोटल मायक्रोबेल काउंट आम्ही विशेष करून त्याच्या शेण आणि गोमूत्रावरती आता सध्या आम्ही कृषी विद्यापीठामध्ये काम करत आहोत. टोटल मायक्रोबेल काउंट किंवा बेनिफिशियल बॅक्टेरिया हे देशी गायच्या शेणामध्ये खूप आपल्याला आढळून आलेले. अगदी जर कंपॅरिझनला बोलायचं म्हटलं तर 1 पट 2 पट 3 प्रमाणात आपलं टोटल मायक्रोबेल काउंट ह्या देशी गायच्या शेणामध्ये होतं. आणि इथं जेवढे ब्रीड आहेत, हे 12-13 प्रकारचे जेवढे ब्रीड आहेत, त्या सगळ्यांचा तुलनात्मक आपण दुधावरती अभ्यास करतोय, शेणावरती अभ्यास करतोय आणि गोमूत्रावरती सुद्धा अभ्यास करतोय. गोमूत्राचा प्रश्नच नाही, पण दुधामध्ये तर उत्तम असतं. हा, दुधामध्ये आपल्याला फॅट पर्सेंट ह्याचं खूप चांगलं आहे. आणि आपण जे पुफा म्हणतो, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, हे आपल्या देशी गायच्या दुधामध्ये जास्त आढळून येत आहेत. हे आपल्याला एक पाहायला भेटतं. राईट. आणि सरकारनं स्वतःच एक ऍप बनवलं, ते पण इंटरेस्टिंग ऍप आहे, ज्याचं त्यांना पेटंट मिळाले. ते ऍप काय, गोठा तुम्ही कंट्रोल करू शकता. हो, येस. आता बदलत्या वातावरणामध्ये उष्णतेचा ताण जनावरांवरती खूप येतो, अगदी थंडीचा सुद्धा ताण येतो. तर त्या दृष्टीने आम्ही काय केलेलं आहे की फुले अमृतकाळ म्हणजे गायींना योग्य वातावरण भेटलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही ते टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स बेस, हे म्हणजे तापमान आर्द्रता निर्देशांक, तो ॲप बनवलेला आहे. शेतकऱ्यांनी फक्त ते ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्या गावाचा लोकेशन असेल किंवा गोट्याचं लोकेशन पर्टिक्युलरली घ्यायचं. जगामध्ये तुम्ही कुठेही असू द्या, तिथलं लोकेशन घेऊन तुम्हाला सॅटेलाईटवरनं ॲटोमॅटिक टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपल्याला ते त्या परिसराची येते. आणि त्या परिसरामध्ये किंवा त्या गोट्यामध्ये काय परिस्थिती आहे, ताणाची परिस्थिती काय, उष्णतेचा ताण जनावरांवरती किती आहे, आणि त्यानुसार ऑटोमॅटिक तुम्हाला ॲडवायझरी सुद्धा येते. म्हणजे चाऱ्याचं नियोजन फ्री ऑफ कॉस्ट आहे. अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवरती ते उपलब्ध आहे. आणि त्याचा फायदा काय होतो सर, तुम्ही पाणी जनावरांना कधी दिलं पाहिजे, हिरवा चारा उन्हाळ्यामध्ये कधी दिला पाहिजे, सुका चारा कधी दिला पाहिजे, त्याच्यामध्ये सॉल्ट कधी टाकलं पाहिजे, बायपास फॅट, बायपास प्रोटीन, ह्या गोष्टी सगळ्या, न्यूट्रिशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲडवायझरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फ्री ऑफ देत आहोत. करेक्ट. थांबूया आपण इथे. मला खात्री आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालीत आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. आता तसा काही कॉन्टॅक्ट नंबर देणं शक्य आहे का सर? हो, आहे. सांगा नंबर. 9881 72 10 22. करेक्ट. कारण हजारो प्रेक्षक आम्हाला जे फोन करतात आणि विचारतात की यांचे नंबर्स काय आहेत. हे शासकीय आस्थापना आहे. ह्या शासकीय आस्थापनेचा मुख्य उद्देश हा आपल्या ह्या ज्या देशी गायी आहेत, ह्या देशी गायींचं संवर्धन व्हावं हा आहे. कारण आपल्याकडे आता राज्य सरकारनंच देशी गायींच्या संदर्भामध्ये एक मोठा पुढाकार घेतला आहे. आणि इथे तर त्यांनी गायींचं एक मंदिरच तयार केलं. काय म्हणता सर तुम्ही? गोपरिक्रमा म्हणतो. गोपरिक्रमाच आहे, जशी नर्मदा परिक्रमा तशी. आणि तुम्ही हे समजून घ्यायला हवं की आता जागतिक पातळीवरती कार्बन क्रेडिट, क्लायमेट चेंज ह्याच्याबद्दलची जी चर्चा होते आहे, त्याला प्रॅक्टिकल लेवलला जाऊन पण काही सोल्युशन्स तुम्हाला शोधावीच लागणार आहे. जसं तुम्ही रूफटॉपवरचं सोलार बघताय किंवा विंड एनर्जीबद्दल आपण खूप बोलतोय, तसं हे एक वन ऑफ द बेस्ट सोल्युशन असणार आहे. आणि त्याचं अर्थकारण पण मी तुम्हाला समजावून सांगितलं. तुम्ही ह्या दिलेल्या संपर्कावरती फोन करून तुमच्या मनातले प्रश्न जरूर विचारा. आणि असा पुन्हा एकदा सर, हा आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीवरती पूर्ण त्याच्या औषध उपचार पद्धतीवरती गरजच पडली तरचा हा गोठा आहे.
ज्या गोठ्यामध्ये 11 लाखापर्यंतच्या सुद्धा गायी तुम्हाला बघायला मिळतील. हो, ह्या ठिकाणी आपण प्रशिक्षण पण दिलं शेतकऱ्यांना देतो. ओके. आपण 1 दिवसाचं असेल किंवा 1 महिन्याचं प्रशिक्षण आपण देतो. ट्रीटमेंटच्या बाबतीत म्हटलं तर आम्ही 99% म्हटलं तरी चालेल की आम्ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक गोष्टीच ट्रीटमेंटसाठी वापरतो. अँटीबायोटिक खूप कमी लागतं. देशी गायींचं चांगल्या प्रकारे जर तुम्ही संगोपन केलं तर ह्याला कुठल्याही प्रकारचं मेडिसिनची गरज नाही. सगळं मॅनेजमेंट गरज आहे. करेक्ट. आणि रेसिड्यू फ्री मिल्क प्रोडक्शन फक्त देशी गायमधूनच आपल्याला मिळू शकतं, हे मात्र खरं. थांबूया आपण इथे. मला माहिती आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सरांकडनं अपेक्षित आहेत. फोन करा त्यांना. कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. अरे वा, तिने पण एंड कॉल दिला.